नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके, मास्टरमाइंड करिअर अकॅडमी अहमदनगर व व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र तर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष असे स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्र, गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा देश असो, या सर्वांच्या प्रगतीसाठी त्या देशाचं, त्या राज्याचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं किंवा गावाचं प्रशासन आणि व्यवस्थापन उत्तम असावं लागतं। कोणत्याही देशाचं प्रशासन आणि व्यवस्थापन उत्तम असावं यासाठी त्या जनतेला ते प्रशासन आणि व्यवस्थापन समजावं लागतं। आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोनही संस्थांनी शालेय अभ्यासक्रमापासून तर सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा समावेश केला आहे। तो विषय कोणता? तर तो विषय आहे राज्यशास्त्र, ज्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नागरिकशास्त्र असं म्हणतात, मात्र ज्याचं खरं नाव आहे राज्यशास्त्र। मग राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय? राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर राज्य, शासन किंवा सरकार व राजकारण यांच्याशी संबंधित असणारी समाजशास्त्राची शाखा म्हणजे राज्यशास्त्र। एका विचारवंताने याहीपेक्षा वेगळा विचार मांडलाय। तो म्हणतोय सत्ता संबंधीची विद्याशाखा किंवा सत्ता संबंधीचे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र। असे हे राज्यशास्त्र सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या पातळीवरचे समजून घेण्यासाठी आज आपण माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर सुरू करत आहोत संपूर्ण राज्यशास्त्राची परिपूर्ण व्याख्यानमाला। या व्याख्यानमालेचा आजचा पहिला भाग। राज्यशास्त्रामध्ये अनेकाविध घटकांचा समावेश होतो। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय राज्यघटना। म्हणूनच आज आपण या पहिल्या भागामध्ये शिकणार आहोत भारतीय राज्यघटना, ऐतिहासिक पार्श्वभूमी। पण राज्यघटना म्हणजे नेमकं काय? राज्यघटना म्हणजे काय? तर शासनाचे स्वरूप तसेच नागरिक व शासन यांच्यातील संबंधाची निश्चिती, त्याचबरोबर वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा समावेश ज्या दस्तऐवजामध्ये असतो त्या दस्तऐवजाला राज्यघटना म्हणतात, संविधान म्हणतात किंवा मूलभूत कायदा म्हणतात। पाहूया आता आपण भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी। आपल्याला या घटकामध्ये पुढे जाऊन भारतीय राज्यघटना तयार कशी झाली, तयार कोणी केली, किती कालावधी लागला, कुठल्या संकल्पनांचा समावेश केला, या आणि अशा असंख्य घटक आपल्याला पुढे जाऊन शिकायचे आहेत। मात्र आपली राज्यघटना तयार करत असताना त्या राज्यघटनेला आणि त्या राज्यघटनेपूर्वी आपल्या देशाला लाभलेला ऐतिहासिक वारसा हा फार मोठा कारणीभूत ठरलेला घटक आहे। म्हणून भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा आपल्या आजच्या या व्याख्यानमालेचा पहिला भाग असणार आहे। या ऐतिहासिक पार्श्वभूमीची सुरुवात करायची आपल्याला 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून। कोणता तो रेग्युलेटिंग ॲक्ट? कसला हा कायदा? तर सर्वांना माहिती आहे, इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळामध्ये 31 डिसेंबर 1600 साली इंग्लंडमध्ये लॉर्ड मेयरच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। याच दिवशी राणी एलिझाबेथने या कंपनीला भारताशी व्यापार करण्यासाठी 15 वर्षाची सनदही दिली। हे सर्व घेऊन इसवी सन 1608 मध्ये ब्रिटिशांचं भारतात आगमन झालं। 1613 रोजी सुरत या ठिकाणी ब्रिटिशांची पहिली वखार सुरू झाली। त्यानंतर व्यापारी म्हणून आलेले हे इंग्रज हळूहळू राज्यकर्ते बनायला लागले। 1757 साली प्लासीच्या विजयानं या इंग्रजांनी भारतामध्ये आपल्या ब्रिटिश साम्राज्याचा पाया रोवला। 1764च्या बक्सरच्या लढाईनं, बक्सरच्या विजयानं इंग्रजांनी आपल्या साम्राज्याचा पाया मजबूत केला। दुसऱ्यांदा गव्हर्नर म्हणून आलेल्या रॉबर्ट क्लाइव्हनं बंगालमध्ये 1765 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली। या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे प्रचंड भ्रष्टाचार निर्माण झाला, अनागोंदी निर्माण झाली।
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 1772 मध्ये रॉबर्ट क्लाईव्ह ऐवजी वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून आला. त्याने दुहेरी शासन व्यवस्था 1772 मध्ये बंद केली आणि इंग्लंडमधील ब्रिटिश सरकारनं भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी 1773 मध्ये कायदा केला. त्या कायद्याला रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतात, मराठीमध्ये नियामक कायदा किंवा नियमन कायदा असे म्हणतात. हा कायदा इंग्लंडमधील ब्रिटिश सरकारनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला पहिला कायदा होय. या कायद्यानुसार बंगाल, मुंबई आणि मद्रास या 3 प्रांताच्या गव्हर्नरपैकी बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता अशी पदवी मिळाली. अर्थातच तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर त्यासाठी दुय्यम ठरले. अशा रीतीनं या पहिल्याच कायद्यानुसार इंग्रजांनी भारतामध्ये अधिकाराचं, प्रशासनाचा, केंद्रीकरणाचा पाया भारतामध्ये रोवला. आणि म्हणूनच भारतात केंद्रीकरणाचा पाया कोणत्या कायद्याने रोवला तर या कायद्याने. आज जरी आपण भारतानं संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असला तरी आजही आपल्या या संघराज्य शासन पद्धतीमध्ये एकात्मक शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आढळतात. म्हणजे केंद्र राज्यांच्या तुलनेमध्ये शक्तिशाली आढळतं. त्याचं कारण हा ऐतिहासिक वारसा आहे, हे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीमधला हा अत्यंत महत्त्वाचा कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट. आणि म्हणूनच या कायद्यानुसार वॉरन हेस्टिंग्ज हा भारतातील बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल किंवा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्याच्या हातामध्ये अधिकारांचं केंद्रीकरण झालं. कारभारामध्ये त्याला मदत करण्यासाठी 4 सदस्यांचं कार्यकारी मंडळही तयार केलं गेलं. त्याचबरोबर याच कायद्यानुसार भारतामध्ये कलकत्ता या ठिकाणी 1774 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एलिझा इम्पे हे होते, तर त्यांना मदत करण्यासाठी 3 इतर न्यायाधीश होते. रेग्युलेटिंग ॲक्ट संपला. यानंतरचा पुढचा कायदा आहे तो पुढचा कायदा असणार आहे तो म्हणजे 1781चा सेटलमेंट ॲक्ट म्हणजेच दुरुस्ती कायदा. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये दुरुस्ती करण्याचं काम या कायद्यानं केलं. यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा कायदा आहे 1784चा इंडिया पिट्स लिमिटेड. इंडिया पिट्स ॲक्ट म्हणजेच काय तर तत्कालीन इंग्लंडचे पंतप्रधान विल्यम पिट यांनी या कायद्याचं विधेयक संसदेमध्ये मांडलं, म्हणून या कायद्याला त्यांचंच नाव दिलं गेलं इंडिया पिट्स ॲक्ट. या कायद्याचा अत्यंत महत्त्वाचा हेतू होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवणं. त्याचबरोबर कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र म्हणणं हाही या कायद्याचा हेतू होता. या कायद्यानुसार अजून एक महत्त्वाचा बदल केला. कंपनीच्या कार्याचे व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य असे 2 गटामध्ये वर्गीकरण केले गेले. असं 2 गटामध्ये कंपनीच्या कार्याचा भेद केला गेला. यानंतरचा पुढचा कायदा पाहायचा 1833चा कायदा. 1833च्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अशी पदवी मिळाली. म्हणजेच बंगालचा गव्हर्नर जनरल हा आता देशाचा, भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तत्कालीन गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग हा या चार्टर ॲक्टनुसार भारतातील पहिला गव्हर्नर जनरल बनला. इतर 2 गव्हर्नरांचे कायदा करण्याचे अधिकार हिरावून घेतले गेले आणि पुन्हा एकदा केंद्रीकरणाचा दुसरा टप्पा टाकला गेला. आणि म्हणूनच या कायद्याला ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाचा अंतिम टप्पा म्हणतात, अंतिम पाऊल म्हटलं गेलं. अशा या 1833च्या चार्टर ॲक्टनुसार अजून एक महत्त्वाचा बदल झाला. काय? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी संस्था म्हणून अस्तित्व संपुष्टात आलं आणि आता ही संस्था, ही कंपनी फक्त प्रशासकीय संस्था म्हणून कार्यरत राहिली. यानंतरचा पुढचा कायदा आहे 1853चा चार्टर ॲक्ट. 1773 मध्ये झालेल्या रेग्युलेटिंग ॲक्ट नंतर दर 20 वर्षाला झालेल्या सनदी कायद्यांमधला हा शेवटचा संधी कायदा आहे. 1773 नंतर 1793 मध्ये झाला, त्यानंतर 1813 मध्ये झाला, त्यानंतर 1833 मध्ये झाला आणि शेवटचा संधी कायदा हा 1853चा कायदा. या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील कारभार करण्याचा कालावधी वाढवला, मात्र त्याची कालमर्यादा अनिश्चित ठेवली, निश्चित केली नाही.
दरवेळेस ती 20-20 वर्षांनी वाढवली जायची. 1853च्या चार्टर ॲक्टनुसार मात्र ती निश्चित ठेवली नाही. हे एक महत्त्वाचं या कायद्याचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यकारी मंडळाचे 2 भाग केले गेले. एक नियामक मंडळ म्हणजेच कायदेकारी मंडळ आणि दुसरं कार्यकारी मंडळ. अशा रीतीनं आज आपण जर म्हटलं भारतातील कायदेकारी संस्था कोणती तर संसद आणि भारतातील कार्यकारी मंडळ कोणतं तर मंत्रिमंडळ. आज आपल्या देशाच्या प्रशासनामध्ये हे जे वर्गीकरण आहे या वर्गीकरणाचा पाया भारताच्या इतिहासातील या कायद्यामध्ये रोवला गेला आहे. हे अत्यंत महत्त्वाची तरतूद. अशा रीतीनं भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना पहिला जो भाग आहे तो भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट, ज्याचा कालखंड 1773 ते 1858 असा आपला संपला. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये दुसरा भाग असणारे तो म्हणजे ब्रिटिश राजपदाचा कारभार, ब्रिटिश सरकारचा कारभार, ज्याचा कालखंड आहे 1858 ते 1947 म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत. यामधला पहिला कायदा आहे 1858चा कायदा. त्यालाच 1858चा भारत सरकार कायदा असंही म्हणतात. त्यालाच व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा असंही म्हणतात. त्याला सुशासनाचा कायदा असंही म्हटलं जातं. त्यालाच ट्रान्सफर ऑफ पॉवर असंही म्हटलं जातं. त्यालाच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा मॅग्ना चार्टा असंही म्हटलं जातं. या 1858च्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतात कारभार करण्याचा अधिकार संपुष्टात आला आणि आता भारताचा कारभार करण्याचा अधिकार ब्रिटिशांच्या राणीकडे गेला, ब्रिटिश राजपदाकडे गेला, ब्रिटिश सरकारकडे गेला. अर्थातच आता 1858च्या कायद्यानंतर भारताचा कारभार लोकप्रतिनिधींच्या मार्फत केला जाणार होता. हा अत्यंत महत्त्वाचं पाऊल या कायद्यानं टाकलं गेलं. आता या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय हे पद मिळालं. व्हाईसरॉय हे पद ब्रिटिश राजघराण्याचं प्रत्यक्ष प्रतिनिधी म्हणून भारतात कारभार करणार होतं. व्हॉइस म्हणजे आवाज, रॉय म्हणजे राजा. अर्थ अशा रीतीनं राजाचा प्रत्यक्ष रीतीनं प्रतिनिधी म्हणून हा कारभार करणार होता. लॉर्ड कॅनिंग हा भारतातील पहिला व्हॉइसरॉय बनला. यानंतर अजून एक महत्त्वाचं पाऊल या कायद्यानुसार उचललं गेलं. काय? भारतातील प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण अधिकार असणारं एक नवं पद निर्माण केलं, ते म्हणजे भारत मंत्री. भारत मंत्री हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असणार होता. तो ब्रिटिश सरकारला जबाबदार असणार होता आणि लॉर्ड स्टॅनली हा या कायद्यानुसार भारतातला पहिला भारत मंत्री बनला. त्याला मदत करण्यासाठी 15 सदस्याचं इंडिया कौन्सिल म्हणजेच भारतीय परिषद नावाचं एक मंडळ तयार केलं. या भारतीय परिषद किंवा इंडिया कौन्सिलचा अध्यक्ष हा भारत मंत्री असणार होता. अशा रीतीने 1858चा भारत सरकार कायदा हा भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाचं पाऊल ठरला. यानंतरचा पुढचा कायदा असणारे 1861चा कौन्सिल ॲक्ट. 1861च्या कौन्सिल ॲक्टनुसार भारतीय परिषदेची सदस्य संख्या वाढवली, भारतीय परिषदेचा विस्तार केला आणि या परिषदेमध्ये भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून त्यांना नामनिर्देशित केलं. मग हे नामनिर्देशित करत असताना लॉर्ड कॅनिंगनं पतियाळाचे महाराज, बनारसचे महाराज आणि सर दिनकरराव या तिघांना नामनिर्देशित केलं आणि कौन्सिलमध्ये समाविष्ट केलं. याचबरोबर या कायद्यानुसार मुंबई आणि मद्रासच्या प्रांतांना काही प्रमाणात कायदे करण्याचा अधिकार दिला. यावरून हे लक्षात येतं की याच्या अगोदरच्या कायद्यांमध्ये अधिकारांचं केंद्रीकरण होत होतं. आता मात्र विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया या कायद्यानं सुरू केली. यानंतरचा पुढचा कायदा आहे 1892चा कायदा. 1892च्या कायद्यानुसार प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळाचा विस्तार केला गेला. यामध्ये सुद्धा भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून समाविष्ट केलं गेलं. यानंतरचा पुढचा कायदा आहे 1909चा कायदा. 1909च्या कायद्याला मोर्ले मिंटो कायदा असंही म्हणतात. यामध्ये मोर्ले म्हणजे भारत मंत्र्याचं नाव आहे आणि मिंटो म्हणजे व्हाईसरॉयचं नाव आहे. लॉर्ड मोर्ले मिंटो कायदा असा हा 1909चा कायदा. या कायद्यानुसार सुद्धा केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला गेला. यामध्ये केंद्रीय विधिमंडळामध्ये शासकीय सदस्यांचंच बहुमत राहील अशी तरतूद केली. मात्र प्रांतीय विधिमंडळामध्ये अशासकीय सदस्यांच्या बहुमताला सुद्धा मंजुरी दिली. अजून एक अत्यंत महत्त्वाचा बदल या कायद्यानुसार झालाय. काय?
तर व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये पहिल्यांदाच भारत यांना सहभागी करून घेण्याची तरतूद झाली आणि म्हणूनच याच कायद्यानुसार सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये सहभागी झालेले पहिले भारतीय ठरलेले। त्याचबरोबर याच कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता दिल्यानंतर सांप्रदायिकतेला मान्यता देऊन खऱ्या अर्थानं भारतातील हिंदू मुस्लिम फूट पाडून भारतीय चळवळ कमकुवत करणं हा मिंटोचा या पाठीमागचा हेतू होता आणि या कायद्यानुसार मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली गेली आणि म्हणूनच लॉर्ड मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक असे म्हणतात। 1909चा या कायद्यानंतर याहीपेक्षा महत्त्वाचा कायदा आपल्याला पाहायचा 1919चा सुधारणा कायदा। 1919च्या सुधारणा कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असंही म्हणतात। मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा झाला कसा केला कसा 20 ऑगस्ट 1917 रोजी ऑगस्ट घोषणा झाली, त्यालाच आपण मॉन्टेग्यू घोषणा असंही म्हणतो। या घोषणेनुसार भारतामध्ये क्रमाक्रमाने जबाबदार शासन पद्धती राबवायची असं ठरलंय आणि या जबाबदार शासन पद्धतीचं पहिलं पाऊल पहिलाच कायदा म्हणजे 1919चा कायदा। या 1919च्या कायद्यानुसार केंद्रीय विषय आणि प्रांतिक विषय असे वेगळे वेगळे केले गेले। प्रांतांना त्यांच्या विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार दिला गेला, म्हणजे विकेंद्रीकरणाचा हा प्रवास जो आहे तो अखंडपणे सुरूच होता। प्रांतांच्या विषयाचे 2 गट केले गेले, सोपीव आणि राखीव। राखीव म्हणजे महत्त्वाचे जे इंग्रजांकडे असायचे, सोपी म्हणजे कमी महत्त्वाचे जे भारतीयांकडे असायचे। अशा प्रकारे दुहेरी शासन व्यवस्था या कायद्यानं प्रांतांमध्ये सुरू केली, ज्याला नंतरच्या काळामध्ये अनेकांनी विरोधही केला होता। असा हा 1919चा कायदा। या कायद्यानुसार कायदे मंडळ द्विगृही झालं, ही एक महत्त्वाची संकल्पना आहे। कायदे मंडळ द्विगृही कोणत्या तर 1919च्या कायद्यानं। याच 1919च्या कायद्यानुसार अजून एक महत्त्वाची तरतूद झाली, काय भारत मंत्र्याचा निधी भारतीय तिजोरीतून देणं या 1919च्या कायद्यानं बंद केला। यानंतरचा कायदा पाहायचा 1935चा भारत सरकार कायदा। भारताच्या राज्यघटनेवर आणि भारताच्या प्रशासनावर सर्वाधिक प्रभाव असणारा कायदा कोणता तर 1935चा कायदा। या 1935च्या कायद्यामधील सुमारे 250 तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या आहेत। यावरून लक्षात येतं की हा कायदा किती महत्त्वाचा असेल। या कायद्यामध्ये पहिल्यांदाच संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार या कायद्यानं केला। आजही आपल्या भारतानं जी संघराज्य शासन पद्धती स्वीकारली या कायद्याने 1935 मध्येच ती स्वीकारली होती। या कायद्यातली दुसरी महत्त्वाची तरतूद विषयांची विभागणी। आज जी केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची ही विषयांची विभागणी आपल्याला पाहायला मिळते, ती या कायद्याने केली होती। त्यावेळेस केंद्र सूचीमध्ये 59 विषय होते, त्यावेळेस राज्य सूचीला प्रांत सूची म्हणायचे। प्रांत सूचीमध्ये 54 विषय होते आणि समान किंवा समवर्ती सूचीमध्ये 36 विषयांचा समावेश होता। अशा प्रकारचं वर्गीकरण या 35च्या कायद्यानुसार झालं। याचबरोबर या 1935च्या कायद्यानुसार आता प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द झाली, प्रांतांना स्वायत्तता द्यायचं ठरलं। या भारतातल्या एकूण 11 प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद अशा प्रकारचे कायदे मंडळ सुद्धा स्थापन झालं। फेब्रुवारी 1937 मध्ये प्रांतांना स्वायत्तता देण्यासाठी निवडणुका झाल्या। निवडणुका होऊन 1 एप्रिल 1937 ते 1 नोव्हेंबर 1939 या कालखंडामध्ये प्रांतांचा स्वायत्त कारभार सुद्धा चालला। अशा रीतीने 1935चा कायदा आणि याच कायद्यावर खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संविधानाचा आधार आहे। भारतीय संविधान त्याच्यावर अवलंबून आहे। अजून एक महत्त्वाचं जबाबदार शासन पद्धतीच्या प्रवासामध्ये 1935चा कायदा म्हणजे दुसरा टप्पा। पहिला टप्पा 1919चा कायदा आणि दुसरा टप्पा 1935चा कायदा। 1935चा कायदा सुद्धा अत्यंत व्यापक होता, सुमारे 465 कलमांचा समावेश त्यामध्ये होता। अगदी त्यामुळेच की काय भारताची राज्यघटना सुद्धा अत्यंत व्यापक आहे, अत्यंत मोठी आहे, जगात ती सर्वात मोठी आहे। आणि सरते शेवटी 18 जुलै 1947ला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट पास झाला, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा पास झाला। अशा रीतीनं भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी नावाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण या पहिल्या भागामध्ये पाहिलेला आहे। आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागामध्ये। धन्यवाद।